कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकी, आपली नवी नवरी कशी मस्त दिसतीये ना, एकदम चेहरा खुला आहे। येऊ का? या ना। स्वयंपाक चाललाय वाटतं। हो। बरं काही मदत? नाही नाही, होतच आलाय सगळं, तुम्ही बसा ना, आराम करा। अरे वा वसुंधरा, माहेरी आल्यापासून पटापट कामाला लागली आहे। नाही आई, मी आपल्या घरी काम करतेच की, आणि अजून बाकी काही कामं असली तरी मला तुम्ही सांगत जा, मी सगळी करत जाईन। आणि मला जेवढी दिसतात तेवढी सगळी कामं मी करतेच। मस्करी केली ग, चालू दे तुमचं, मी आहे। बसा। वसुताई, तुमच्या सासूबाई एकदमच स्ट्रिक्ट दिसतात। तुम्हाला काही त्रास देत नाही ना? नाही म्हणजे काय छळ वगैरे करत नाही ना तुमचा? अगं छळ काय म्हणतेस? असं काही नाहीये, त्यांच्या काही अटी आणि नियम वगैरे आहेत। त्यांना असं वाटतं की घरातल्या प्रत्येकाने त्यांच्या मनाप्रमाणेच वागावं, एवढंच, बाकी काही नाही। हा, आणि आपल्या जावयांबरोबर सगळं व्यवस्थित चाललंय ना? असं अचानक कुठल्या अनोळखी माणसाला आपलं म्हणणं हे सोपं नाहीये। तुम्हाला हवा तितका वेळ द्या, माझ्याकडून तुम्हाला काही प्रेशर नाहीये। तुम्ही आणि इनफॅक्ट मुली सुद्धा जोपर्यंत कम्फर्टेबल नाहीये, आपण वेगवेगळ्या रूम्समध्ये राहूया। बसू। सगळं एकदम व्यवस्थित आहे, एकदम छान। कुंदा, अगं बाहेर पाहुणे आलेत ना, जा त्यांना काय हवं नको ते बघ जा। मी बघते इकडचं, तू जा। ठीक आहे। बसू, काय झालं? आल्यापासून बघते मी तुला, तुझ्या चेहऱ्यावर आनंद नाहीये, उसनं हसू आहे। आई, तुम्ही खोटं का बोललात त्यांच्याशी? या सगळ्या गोष्टीचा माझ्यावर काय परिणाम होतोय मी कसं सांगू तुम्हाला? काल शाळेमध्ये आकाशरावांसमोर प्रिन्सिपल सरांनी विचारलं, तुमचा पहिला नवरा आहे की नाही? खोटं बोलावं लागलं मला त्यांच्यासमोर, काही उत्तरच नव्हतं माझ्याकडे। ते मला छोटी छोटी गोष्ट सांगतात, काय म्हणतात की आपल्या दोघांमध्ये कम्युनिकेशन क्लिअर व्हायला हवं। मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट लपवली त्यांच्यापासून। मी विधवा नाहीये, माझा पहिला नवरा जिवंत आहे। कधी विचार केलायस का, ही गोष्ट त्यांना कुठून बाहेरून कळली तर? कुठला पुरावा त्यांच्या हाती आला तर मी काय करू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।